रात्री नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून एका जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। या घटनेत सुमारे 21 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अनेकांच्या पायाला आणि डोक्याला तसेच पोटाला दगड लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे। या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे। या घटनेत राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत। यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा देखील समावेश आहे। जवळपास 21 कर्मचारी आता ॲडमिट आहेत। त्यातले एक ACP आहे, 3 PI आहेत आणि 17 कॉन्स्टेबल। काहींना गंभीर दुखापत झालेली आहे, डोक्यामध्ये दुखापत झालेली आहे, त्याच्यानंतर काहींना फ्रॅक्चर देखील असू शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले डॉक्टरांची देखील चर्चा केलेली आहे। सर्व पद्धतीचे उपचार त्यांच्यावरती चालू आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी जखमी जाणे ही खूपच जखमी होणं ही दुर्दैवी घटना या विषयामध्ये घडलेली आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।